नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकांनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षयवेरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। जगाचा भूगोल आपण पाहत आहोत। या जगाच्या भूगोलमध्ये आपण आशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, युरोप अशा 7 खंडाची व इतर देशांची माहिती पाहणार आहोत। मग आतापर्यंत आपण इस्रायल, सौदी अरेबिया, मलेशिया, जपान, श्रीलंका, आफ्रिका, इजिप्त, टांझानिया, दक्षिण आफ्रिका, ब्राझील, उत्तर अमेरिका खंड, दक्षिण अमेरिका खंड, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, अंटार्क्टिका खंड असे 14 व्हिडिओ पाहिलेले आहेत। म्हणजे 14 टॉपिक आपण पूर्ण केलेले आहेत आणि आजचा हा 15वा व्हिडिओ आहे। आणि या व्हिडिओमध्ये आपण ऑस्ट्रेलिया खंडाची माहिती पाहणार आहोत। जे काही ऑस्ट्रेलिया खंड आहे याबद्दल माहिती पाहणार आहोत। आता हे सर्व स्पर्धा परीक्षेला उपयोगी येणार आहेत आणि टीईटीला तर 100% उपयोगी आहे। ह्याच्याशिवाय पर्याय नाही। टीईटीला 30 मार्काचे प्रश्न आपल्याला ह्याच्यातून कव्हर होऊन जातात। त्यामुळे टीईटीचा अभ्यास करणाऱ्यांनी ओळ ना ओळ लक्षात ठेवणं गरजेचं आहे। जे पेपर 1 असो किंवा पेपर 2 असो, पेपर 2 मध्ये 30 मार्काला भूगोल विचारलं जातं। त्याच्यामध्ये हा जगाच्या भूगोलावर प्रश्न असतात म्हणजे असतातच। आता आपण ऑस्ट्रेलिया खंडाची माहिती पाहू। आता ऑस्ट्रेलिया खंड म्हणल्यानंतर ऑस्ट्रेलिया पाहिल्यानंतर आपल्याला काय लक्षात येतं की हा कांगारूचा देश आहे। मग मागच्या काही वर्षापूर्वी तिथं आग लागली होती, जंगलाला आग लागली होती। जंगलाच्या आगीमध्ये कितीतरी प्राणी मारले गेले, कांगारू मेले, कोआला मेले, असे वेगवेगळे प्राणी तिथं ह्याच्यामध्ये आगीमध्ये भस्म झाले। मग आता ऑस्ट्रेलिया पाहिल्यानंतर मग आपल्याला काय येतं, ऑस्ट्रेलिया हे कशासाठी प्रसिद्ध आहे, कांगारूंचा देश म्हणून ओळखला जातो। पण त्यातल्या त्यात क्रिकेटसाठी हा देश जास्त ओळखला जातो। कारण या देशाने सर्वाधिक वर्ल्ड कप म्हणजे क्रिकेटचे सर्वाधिक वर्ल्ड कप म्हणजे 50-50 ओव्हरचा वर्ल्ड कप असतो ते भरपूर म्हणजे जास्त प्रमाणात क्रिकेटचे वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियाने जिंकलेले आहेत। किती जिंकलेले आहेत, आता आपण 5 वर्ल्ड कप जिंकलेले आहेत आणि लगातार 3 वेळेस सुद्धा हे वर्ल्ड कप जिंकलेले आहेत। म्हणजे त्यांनी आपला जो क्रिकेट असतो त्याच्यावर त्यांचा दबदबा आहे। मग अशाच ऑस्ट्रेलियाबद्दल आता आपण माहिती पाहणार आहोत। आता ऑस्ट्रेलिया खंड, जगातील सर्वात मोठे बेट कोणते, जगातील सर्वात मोठे बेट कुठले, तर ऑस्ट्रेलिया हे जगातील सर्वात मोठे बेट आहे। सर्वात लहान खंड कोणता, तर ऑस्ट्रेलिया हा सर्वात लहान खंड आहे। ऑस्ट्रेलिया खंडाला काय म्हणून ओळखतात, तर ऑस्ट्रेलिया खंडाला कांगारूंचा खंड म्हणून ओळखतात। सर्वात जास्त 50-50 ओव्हरचा क्रिकेट वर्ल्ड कप जिंकणारा देश ऑस्ट्रेलिया। ऑस्ट्रेलिया हा खंड कोणत्या गोलार्धात आहे, तर हे खंड पूर्णतः दक्षिण गोलार्धात आहे। ऑस्ट्रेलिया खंडाच्या कोठून मकर वृत्त जाते, तर या खंडाच्या साधारणतः मध्यातून मकर वृत्त जाते। लक्षात घ्या, जगातील सर्वात मोठे बेट ऑस्ट्रेलिया, जगातील सर्वात लहान खंड कोणता, ऑस्ट्रेलिया। ऑस्ट्रेलिया खंडाला काय म्हणून ओळखतात, तर कांगारूंचा खंड म्हणून ओळखतात। 50-50 ओव्हरचा क्रिकेट वर्ल्ड कप सर्वात जास्त वेळा जिंकणारा देश कोणता, ऑस्ट्रेलिया। ऑस्ट्रेलिया हा खंड कोणत्या गोलार्धात आहे, तर हे खंड पूर्णतः दक्षिण गोलार्धात आहे। ऑस्ट्रेलिया खंडाच्या कोठून मकर वृत्त जाते, तर या खंडाच्या साधारणतः मध्यातून मकर वृत्त जाते। ऑस्ट्रेलिया खंडाच्या आग्नेयेस काय आहे, ऑस्ट्रेलिया खंडाच्या आग्नेयेस काय आहे, तर या खंडाच्या आग्नेयेस असणारे टास्मानिया हे बेट ऑस्ट्रेलिया खंडाचाच भाग आहे। परीक्षेत विचारतील टास्मानिया हा भाग कोणत्या खंडाचा आहे, तर टास्मानिया हे बेट कोण्या खंडाचा भाग आहे, तर टास्मानिया हे बेट ऑस्ट्रेलिया खंडाचाच भाग आहे। ऑस्ट्रेलिया खंडाचा पश्चिम भाग कसा आहे, ऑस्ट्रेलिया खंडाचा पश्चिम भाग कसा आहे, तर ऑस्ट्रेलिया खंडाचा पश्चिम भाग हा पठारी आहे। ऑस्ट्रेलिया खंडातील वाळवंटे कोणती, ऑस्ट्रेलिया खंडातील वाळवंटे कोणती, तर ग्रेट सँडी, गिब्सन व ग्रेट व्हिक्टोरिया हे ऑस्ट्रेलिया खंडातील वाळवंटे आहेत। ऑस्ट्रेलिया खंडातील वाळवंटे कुठली, ग्रेट सँडी, गिब्सन व ग्रेट व्हिक्टोरिया हे ऑस्ट्रेलिया खंडातील वाळवंटे आहेत। आयर सरोवराची खोली किती, आयर हे काय आहे, तर आयर सरोवर आहे। आयर सरोवराची खोली किती आहे, तर समुद्र सपाटीपासून -20 मीटर आहे। आयर सरोवराची खोली ही समुद्र सपाटीपासून -20 मीटर आहे। ऑस्ट्रेलियातील सर्वात उंच शिखर कोणते, तर माउंट कॅसिस्को हे ऑस्ट्रेलियातील सर्वात उंच शिखर आहे। आणि माउंट कॅसिस्को हे ऑस्ट्रेलियातील सर्वात उंच शिखर असून याची उंची 2228 मीटर आहे। ऑस्ट्रेलिया खंडाला किती बाजूंनी समुद्र किनारा लाभलेला आहे, ऑस्ट्रेलिया खंडाला किती बाजूंनी समुद्र किनारा लाभलेला आहे, तर ऑस्ट्रेलिया खंडाला 4ही बाजूंनी समुद्र किनारा लाभलेला आहे।
ऑस्ट्रेलिया खंडाचे सर्वसाधारण हवामान कसे असते? ऑस्ट्रेलिया खंडाचे सर्वसाधारण हवामान कसे? तर ऑस्ट्रेलिया या खंडाचे सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे असते. ऑस्ट्रेलिया खंडाचे सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे असते. ऑस्ट्रेलिया खंडाच्या आग्नेय भागातील प्रमुख नदी कोणती? ऑस्ट्रेलिया खंडाच्या आग्नेय भागातील प्रमुख नदी कोणती? मरे. ऑस्ट्रेलिया खंडाच्या आग्नेय भागातील प्रमुख नदी मरे. आणि मरे या ऑस्ट्रेलियातील प्रमुख नदीची उपनदी कुठली? मरे डार्लिंग. आता एवढे एक लक्षात घ्यायचं, मरे डार्लिंग ही मरे ही ऑस्ट्रेलियातील प्रमुख नदी आहे आणि मरे या ऑस्ट्रेलियातील प्रमुख नदीची उपनदी कुठली? मरे डार्लिंग. एवढं लक्षात घ्यायचं. आता मरे ऑस्ट्रेलियातील प्रमुख नदी आणि मरेची उपनदी कुठली? डार्लिंग. म्हणून मरे डार्लिंग. माझी मरे नावाची डार्लिंग आहे म्हणजे मरे डार्लिंग. मरे ही ऑस्ट्रेलियातील प्रमुख नदी व तिची उपनदी डार्लिंग. ऑस्ट्रेलियाच्या मध्यवर्ती सखल भागात काय आहे? ऑस्ट्रेलियाच्या मध्यवर्ती सखल भागात काय आहे? तर मध्यवर्ती सखल मैदानी भागात वैशिष्ट्यपूर्ण आर्टेशियन विहिरी आहेत. ऑस्ट्रेलियाच्या मध्यवर्ती सखल मैदानी भागात वैशिष्ट्यपूर्ण आर्टेशियन विहिरी आहेत. आर्टेशियन विहिरीचा मुख्य उपयोग कशासाठी करतात? आर्टेशियन विहिरीचा मुख्य उपयोग हा पशुपालनासाठी करतात. ऑस्ट्रेलियात कोणत्या वृक्षांच्या जाती मोठ्या प्रमाणात आहेत? ऑस्ट्रेलियात कोणत्या वृक्षांच्या जाती मोठ्या प्रमाणात आहेत? तर निलगिरी व ऑस्ट्रेलियन बाबूळ या वृक्षांच्या अनेक जाती मोठ्या प्रमाणात आहेत. ऑस्ट्रेलियात निलगिरी व ऑस्ट्रेलियन बाबूळ या वृक्षांच्या अनेक जाती मोठ्या प्रमाणात आहेत. कांगारू कशावर उपजीविका करतो? कांगारू कशावर उपजीविका करतो? तर गवत आणि झुडपांवर. प्लॅटिपस व इकिडना या प्राण्यांचे वैशिष्ट्य काय? प्लॅटिपस व इकिडना या प्राण्यांचे वैशिष्ट्य काय? तर ते सस्तन प्राणी असूनही अंडी खातात. प्लॅटिपस व इकिडना या प्राण्यांचे वैशिष्ट्य काय? प्लॅटिपस व इकिडना या प्राण्यांचे वैशिष्ट्य काय? तर प्लॅटिपस व इकिडना हे सस्तन प्राणी असूनही अंडी घालतात. ऑस्ट्रेलियाच्या कोणत्या भागात व कोठे सोन्याच्या खाणी आहेत? ऑस्ट्रेलियाच्या कोणत्या भागात व कोठे सोन्याच्या खाणी आहेत? ऑस्ट्रेलियाच्या दक्षिण भागात कुलगार्डी व कालगुर्ली येथे सोन्याच्या खाणी आहेत. ऑस्ट्रेलियाच्या दक्षिण भागात कुलगार्डी व कालगुर्ली येथे सोन्याच्या खाणी आहेत. ब्रोकन हिल येथील खाण क्षेत्रातून कशाचे उत्पादन घेतले जाते? ब्रोकन हिल येथील खाण क्षेत्रातून कशाचे उत्पादन घेतले जाते? तर लोह, कोळसा, सोने, चांदी इत्यादींचे उत्पादन घेतले जाते. ब्रोकन हिल येथील खाण क्षेत्रातून लोह, कोळसा, सोने, चांदी इत्यादींचे उत्पादन घेतले जाते. ऑस्ट्रेलियात कोणते मौल्यवान खडे सापडतात? ऑस्ट्रेलियात कोणते मौल्यवान खडे सापडतात? ओपल नावाचे खडे. आता ओपल नावाचे खडे हे ऑस्ट्रेलियात आहेत आणि ओपल नावाचे मौल्यवान खडे ऑस्ट्रेलियात सापडतात. ऑस्ट्रेलियात युरेनियमचे साठे कोठे आहेत? ऑस्ट्रेलियात युरेनियमचे साठे कोठे आहेत? तर खंडाच्या उत्तर भागात. ऑस्ट्रेलिया खंडाच्या उत्तर भागात युरेनियमचे साठे आहेत. प्लॅटिपस या प्राण्यांचे वैशिष्ट्य काय? प्लॅटिपस या प्राण्यांना बदकासारखी चोच असते. प्लॅटिपस या प्राण्यांना बदकासारखी चोच असते आणि प्लॅटिपस हा सस्तन प्राणी असून अंडी घालतो. कुत्र्यासारखा दिसणारा प्राणी कुठला? अरे कुत्र्या आपण असं म्हणतो ना, नाही, पण त्या कुत्र्यासारखा दिसणारा सुद्धा एक प्राणी आहे आणि तो कुठे आहे? ऑस्ट्रेलिया खंडात आहे. आता कुत्र्यासारखा दिसणारा प्राणी कोणता व कुठे आढळतो? तर कुत्र्यासारखा दिसणारा प्राणी डिंगो आणि तो ऑस्ट्रेलिया खंडात आढळतो. आता झिंग्यासारखा दिसणारा प्राणी कुठला? क्रील आणि तो कोठे आढळतो? ऑस्ट्रेलिया खंडात. तसेच कुत्र्यासारखा दिसणारा प्राणी कुठला? डिंगो आणि तो कोठे आढळतो? ऑस्ट्रेलिया खंडामध्ये आढळतो. तर ऑस्ट्रेलिया खंडात कोणते प्राणी आढळतात? ऑस्ट्रेलिया खंडामध्ये कोआला, वालाही, कासकास इत्यादी प्राणी आढळतात. हे तिन्हीच्या तिन्ही नावे आपल्याला नवीन आहेत, माहिती नाहीत म्हणून यूट्यूबवर जावा किंवा गुगलवर जावा तर कोआला टाका, वालाही टाका आणि कासकास टाका. म्हणजे हे प्राणी कसले आहेत, कसे दिसतात, 4 पायाचे आहेत का 8 पायाचे आहेत का 50 पायाचे आहेत का पंखांचे आहेत हे आपल्याला समजून जाईल. कोआला, वालाही, कासकास हे ऑस्ट्रेलिया खंडातील प्राणी आहेत. आता हा प्रश्न TETच्या 2019चा जो पेपर झाला होता त्याच्यामध्ये विचारला गेला होता पेपर 2ला. ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय पक्षी कोणता?
ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय पक्षी कुठला? आपण लगे कांगारू घ्या पटकन कांगारू. ऑस्ट्रेलियाला हा कांगारूचा देश आहे म्हणून ऑस्ट्रेलिया कांगारूचा देश म्हणून ओळखला जातो, म्हणून ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय पक्षी कांगारू. हा खट्याक राईट. किती एकदम बरोबर उत्तर आलं. घरी येऊन बघतो तर काय ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय पक्षी एमू आहे. एमू राष्ट्रीय पक्षी विचारले, प्राणी नाही. ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय पक्षी एमू आहे. ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय पक्षी कुठला? एमू. आणि ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय प्राणी कुठला? कांगारू. ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय प्राणी कांगारू. ऑस्ट्रेलियात कोणत्या नदीच्या खोऱ्यात गाळाची सुपीक मृदा आहे? ऑस्ट्रेलियाच्या कोणत्या नदीच्या खोऱ्यात गाळाची सुपीक मृदा आहे? तर मरे डार्लिंगच्या खोऱ्यात. आता मरे ही मुख्य नदी आहे आणि तिची उपनदी डार्लिंग. ह्या मरे व डार्लिंगच्या खोऱ्यात ऑस्ट्रेलियातील नदीच्या खोऱ्यात गाळाची सुपीक मृदा आहे. आता ऑस्ट्रेलियात तपकिरी मृदा कोठे आढळते? ऑस्ट्रेलियात तपकिरी मृदा कोठे आढळते? तर ऑस्ट्रेलियात तपकिरी मृदा ही दक्षिणेकडील भूमध्य सागरी हवामानाच्या प्रदेशात तपकिरी मृदा आढळते. दक्षिणेकडील भूमध्य सागरी हवामानाच्या प्रदेशात तपकिरी मृदा आढळते. तर हे होते ऑस्ट्रेलियावरील आधारित म्हणजे ऑस्ट्रेलिया खंडावर आधारित महत्त्वाचे प्रश्न उत्तरे किंवा ह्याच्या माध्यमातून आपण ऑस्ट्रेलिया खंडावर आधारित जेवढे काही प्रश्न आहेत ते कव्हर केलेले आहेत. म्हणजे अशा पद्धतीने ऑस्ट्रेलिया हा खंडाची संपूर्ण माहिती ते संपून जाते. आता एक्स्ट्रा जी माहिती आहे ती तुम्हाला PDF स्वरूपात मिळेल. आता PDF कसे मिळवायचं हे तुम्हाला प्रोसेस लगेच समजून जाईल. आपण जो काही जगाचा भूगोल ही 20 व्हिडिओची सिरीज पाहत आहोत आणि प्रत्येक चॅप्टर वाईजनुसार आपण व्हिडिओ टाकत आहोत. पण ह्या चॅप्टरच्या किंवा ही जी काही 20 व्हिडिओची सिरीज आहे या 20 चॅप्टरच्या नोट आपण PDF स्वरूपात उपलब्ध करून देत आहोत. पण याचं काही शुल्क आहे, याची काही प्रोसिजर आहे ते तुम्हाला फॉलो करावं लागेल. पण आता ह्या PDF का आता जे काही आपण व्हिडिओ पाहत आहोत त्या व्हिडिओमध्ये आपण 31 प्रश्न पाहिलेले आहे आणि थोडीफार एक्स्ट्रा माहितीसुद्धा पाहिलेली आहे. पण ह्या PDF काय आहे, प्रत्येक चॅप्टर खाली 1.5 पेजची एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे. ती एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन खूप महत्त्वाची आहे. आत्तापर्यंत एव्हाना प्रत्येक परीक्षेमध्ये ह्या इन्फॉर्मेशनमधले जेवढे काही ऑब्जेक्टिव्ह आहेत ते आत्ता ना आत्ता कुठं ना कुठं पडलेले आहेत. मग असे 20 चॅप्टरच्या खाली प्रत्येक चॅप्टरच्या खाली 1.5 पेजची एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे. मग आता हे 20 चॅप्टर संपल्यानंतर आणखीन 20 पेजची एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे. ती 20 पेजची एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन भूगोल प्लस इतिहासमध्ये मिक्स कन्वर्ट करून केलेली आहे. खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे. त्यासाठीही आपण PDF अवेलेबल करून देत आहोत. आता ह्या PDFची प्राइस आहे फक्त आणि फक्त 51 रुपये. आता ज्यांना फ्रीमध्ये पाहिजे असेल त्यांनी ते व्हिडिओ पहा, ते तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळून जाईल. पण जी काही प्रत्येक चॅप्टरच्या खाली 1.5 पेज एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आणि 20 चॅप्टर संपल्यानंतरचे जे काही 20 पेज एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे ती व्हिडिओमध्ये मिळणार नाही. त्यासाठी ही PDF आपण देत आहोत आणि ह्या PDFची प्राइस आहे 51 रुपये. मग आता ही PDF मिळवायची कशी? तर त्यासाठी स्क्रीनवर तुम्हाला एक नंबर दिसेल 89 99 65 38 15 89 99 65 38 15 आणि आणखीन एक नंबर 99 70 96 11 44. आता जी तुम्हाला 2 नंबर दिलेले आहेत त्यापैकी पहिला जो नंबर आहे 89 99 65 38 15 मोस्टली ह्याच नंबरवर तुम्ही फोनपे, गुगल पे, पेटीएम किंवा ऑनलाईन ट्रान्झॅक्शन फक्त 89 99 65 38 15 ह्याच नंबरवर करण्याचा प्रयत्न करा. आणि जर ह्या नंबरवर नाही झाला तर जर दुसरा नंबर दिलेला आहे 99 70 96 11 44 ह्या नंबरवर करा. जर पहिल्या नंबरवर सक्सेसफुल नाही झालं तर दुसरा नंबर ट्राय करा 99 70 96 11 44. पण मोस्टली 99% पहिला जो नंबर आहे 8999653815 त्याच्यावरच पेमेंट करा. आणि तुमची एकदा पेमेंट झाली ती पेमेंट सक्सेसफुल झालेला स्क्रीनशॉट त्याच नंबरवर पाठवा 89 99 65 38 15. तुम्ही ज्या नावाने पेमेंट केली आहे त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि ह्या नंबरवर व्हॉट्सअप करा. आणि तुम्हाला कोणती PDF पाहिजे, आता जगाचा भूगोल पाहिजे तर लगेच तिथं मेसेज करा जगाचा भूगोल PDF म्हणून आणि तुमची पेमेंट केलेली ती सक्सेसफुल झालेली ती सेंड करा. तुमचं नाव काय आहे ते टाका, तुम्हाला PDF मिळून जाईल. आणि हा PDF भेटल्यानंतर तुम्हाला त्या PDFचा पासवर्डसुद्धा दिला जाईल. प्रत्येक PDFचा पासवर्ड वेगळा असेल. ज्याला PDF भेटलेली आहे त्याला पासवर्डसुद्धा दिला जाईल. पेमेंट सक्सेसफुल झाली त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि 8999 65 38 15 89 99 65 38 15 ह्या नंबरवर व्हॉट्सअप करा. जी PDF पाहिजे त्याचं नाव टाका जगाचा भूगोल. तुम्हाला PDF भेटेल, त्याचा पासवर्डसुद्धा भेटेल. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही पैसे देऊन ही PDF घेत आहात
तर ही PDF तुम्ही कुणीही दुसऱ्याला देऊ नका. फक्त ही PDF तुमच्यासाठी एकासाठी चालेल, कारण पासवर्ड टाकलेला आहे. मी तुम्हाला दिली, त्याचा पासवर्ड दिला तर ते फक्त तुम्हालाच ओपन होणार. तुम्ही दुसऱ्याला देऊ नका, कारण ते पैसे तुमचे आहेत. आता ह्या PDF माध्यमातून तुमचा काही फायदा झाला, याच्यामध्ये नोकरी लागली, तर तुम्ही दुसऱ्याला असंच फ्रीमध्ये दिलात तर तो काही त्याची पहिली पगार तुम्हाला देणार नाही. फक्त पार्टी दिली ना, पगार देणार नाही. म्हणून सांगतोय, तुम्ही पैसे देऊन PDF घेतलात ना, मग ही PDF फक्त तुमच्या जवळच राहू द्या, कुणालाही देऊ नका. इथं स्वार्थी बना, इथं जनसेवा करायला जाऊ नका. मीही जनसेवा करतोय, पण तिथं फ्रीमध्ये यूट्यूबवर अवेलेबल करून दिलेले आहेत. पण हे आत्तापासून आता वेळ कमी आहे, त्यासाठी ही PDF चालू केलेली आहे. तेव्हा तुम्हाला प्रोसेस कशी आहे ते समजली असेल. स्क्रीनवर जो नंबर आहे 89 99 65 38 15, ह्या नंबरवर फोनपे, पेटीएम, जीपे काय असेल ते करा. त्याचा स्क्रीनशॉट ह्याच नंबरवर पाठवा, तुम्हाला PDF मिळून जाईल. तर ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणं फ्री आहे हो. सबस्क्राईब करायला काही पैसे लागत नाही आहेत. लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे, त्याला दाबायचं असतं. त्या म्हणजे लाल रंगामध्ये बटन असतं सबस्क्राईब म्हणायचं, ते दाबायचं. त्याच्यानंतरची घंटी असते ती सुद्धा वाजवायची, कारण घंटी वाजवल्यानंतर ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करायचं, म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. म्हणजे सर्वप्रथम ते व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील. नंतर उगाच सर्च करायची आवश्यकता लागणार नाही. आणि व्हिडिओज हे जास्तीत जास्त शेअर करा. जर तुम्हाला चांगले वाटले, त्याच्यातून तुमचा फायदा झाला तर दुसऱ्यांना फायदा करून द्या. म्हणजे तुम्हाला जर पटलं नसेल तर तुम्ही दुसऱ्यांना काय पटवून देणार. तुम्हाला आवडले तर तुम्ही दुसऱ्यांना फॉरवर्ड करा, दुसऱ्यांना शेअर करा. जसे आपल्या ग्रुपवरचे व्हिडिओ दुसरीकडे जातात किंवा दुसऱ्या ग्रुपचे व्हिडिओ आपल्याकडे येतात, तसं आपले व्हिडिओज हे सुद्धा दुसऱ्या ग्रुपवर शेअर करत जावा. म्हणजे हे कसं आहे माहिती आहे का, आणखीन काही जणांना माहिती नाही की बाबा इकडं नोट्स भेटतात, इकडं नोट्सचे व्हिडिओ आहेत, फ्रीमध्ये भेटतात. आणखीन बऱ्याच जणांना माहिती नाही आहे. तर सर्वांना त्याचा फायदा करून द्या, घेऊ द्या. तर बस एवढंच सांगायचं.